हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण फॅमिली बरोबर कर्नाटकाला ट्रिप करायची आहे, तर लेट्स गो. काल आपण पुण्यामधनं रात्री 7 वाजता निघालो आणि कोल्हापूरमध्ये ॲट अराउंड 11:30 पोहोचलो. कोल्हापूरमध्ये आपण हॉल्ट घेतला आणि आता सकाळचे 7 वाजत परत आपण आपली जर्नी स्टार्ट केली आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी पास करत आहे कोल्हापूरची. आम्ही आत्ता निपाणीमध्ये आहे आणि पप्पांच्या एका फ्रेंडने सांगितलेलं एक हॉटेल आहे बसवेश्वर म्हणून, तिथं चांगली स्पेशल चपाती डबल घडीची चपाती आणि भाजी चांगली मिळते. मग आता आपण ते खायला जाणार आहे. बघू आता कसं लागतं. चल मम्मा चल. यांची घडी चपाती, सिंगल घडी चपाती भाजी अशी फेमस आहे. तर आपण हे ट्राय करतो आता. आणि मी टेस्ट तर केलं मम्मीने आणि याच्यामध्ये चांगलं आहे, खूप छान घडी. पराठा टाईप करतात आणि याच्यामध्ये लेअर्स आहेत चपातीमध्ये. कसं आहे मम्मा? छान आहे ना? या भाजीबरोबर भजी सुद्धा मिळते, ती अतिशय उत्कृष्ट आहे. कसं वाटलं तुला मम्मी? पहिल्यांदा वैभवला खायचा होता पिझ्झा बघा, पण पण आता शेवटी तिला खायला चपाती भाजी पप्पांनी. कशी आहे? कशी आहे? मग पुण्याच्या सेंट जोसेफच्या मुलीला चपाती भाजी खायला घातलं ब्रेकफास्टमध्ये. कर्नाटकाचे रस्ते खूप छान आहेत, ड्राईव्ह करायला एकदम मस्त आहेत, स्मूथ. विधानसभाचं बिल्डिंग केवढं भारी केलं आहे. जस्ट आपण गोकर्णामध्ये पोचलो आहे. सकाळी 7ला निघालेलो आणि आत्ता वाजले 3 वाजता आपण पोचलो आहे. आणि वैभवने एक कॅफे फाइंड आउट केलं आहे, तर तिथे आपण चाललो आहे आत्ता. गाडी पार्क केली आपण मागे. कॅफे बीचवरती आहे. आणि ऊन खूप आहे. रात्री खूप थंडी होती कोल्हापूरमध्ये आणि इकडे खूप गरमी आहे आत्ता. बघितलेलं हे कॅफे. चल जा तुझ्या कॅफेमध्ये जा. हां, तर हे कॅफे आहे जिथं वैभवी म्हटलेली फाइंड आउट केलं आहे. आणि ऊन खूप आहे इथे, नेक्स्ट लेवल. बीचच्या समोरच आहे हे कॅफे. बघूया आता इथे काय काय आपल्याला मेन्यू आहे. व्ह्यू बरोबर आपण कम्फर्ट फूड मागवलेलं आहे. फोटोशूट चालू आहे आता मम्मीचं आणि नंतर वैभवीचं. हे होतं आपलं सनसेट कॅफे आणि आता फोटोशूट झालं. आता आपण मंदिरासाठी निघायचं आहे. आपण पोचलो आहे गोकर्णा महाबळेश्वर मंदिरापाशी. गाडी पार्क केली आणि आपण मंदिरच्या दिशेने निघालो आहे. हे मंदिर पण बीचच्या शेजारीच आहे. आम्ही दर्शनाला आलो आणि इथे कंपल्सरी हे घालायचं आहे आणि पुढे जाऊन शर्ट पण घालायचं. इकडे आहे तरी इथं भरपूर गर्दी आहे. 5ला मंदिर चालू होतं, आपण 4:30ला चाललो आणि आता हाफ ॲन आवर झालं आहे. जस्ट लाईन चालू झाली. तर आपलं दर्शन खूप चांगलं झालं. टेम्पलला आलेलो, पण आज आपण शूटिंग नाही करू शकलो कारण की व्हिडिओज अलाउड नव्हते. पण आपण खूप चांगलं दर्शन केलं. मंदिराची 3 प्रदक्षिणा घेतल्या आणि आता हे त्याच्याच समोर हे बीच आहे चांगलंसं. त्याचा आता आपण व्ह्यू थोडा एन्जॉय करतोय. अँड आता आपण एक 5-10 मिनटात मुरुडेश्वरला निघायचं आहे. चलो लेट्स गो. डॉगला पण यायचं वाटतं. आपण मुरुडेश्वरमध्ये पोचलो आहे आणि आता हॉटेलमध्ये चेक इन करत आहे. तर असं एक कॉटेज आपण बुक केलं आणि आपला स्टे आजचा. आपलं लगेज ऑलरेडी आलेलं आहे आणि इथून पुढे समोर बीचचा व्ह्यू आहे. तो आपल्याला सकाळी दिसेल, आत्ता नाही दिसणार.
फायनली पोचलो आहे आम्ही. फायनली आफ्टर हॅक्टिक डे. आणि मम्मा हे बघ समोर बीचचा व्ह्यू आहे. हे हॉटेल चूज केले ते पण सांग त्यांना. हे मी खूप मेहनतीने सिलेक्ट केलं. केले ते हे समोर बीचचा व्ह्यू आहे पण आत्ता नाही दिसणार. बीचचा आवाज येतो आहे, मॉर्निंगमध्ये दिसेल. आपल्याला येतं तर खूप उशीर झाला आणि इथे असं बीचचा आवाज येतो. हे आता सकाळी बीचचा व्ह्यू दिसेल. सीचा आवाज तेच ते. लाटांचा सीचा आवाज आहे, लाटांचा आवाज आहे. नाश्ते काय आहे का? वॉशरूम 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 पण दाखवायचं. वॉशरूम वॉशरूम वॉशरूम. आपलं मॉकटेल आलं आहे. यो आपण जिथे राहतोय ना तिथं हे पूर्ण असं प्युअर व्हेज हॉटेल आहे. म्हणून आपण आता नॉनव्हेज खायचं होतं आपल्याला, म्हणून आपण नायक फिश म्हणून हॉटेल आहे तिकडे जाणार आहे. खूप फेमस आहे इथलं मुरुडेश्वरचं. सो आपण ते ट्राय करू आता. चलो लेट्स गो. ही प्रॉपर्टी रात्री एकदम मस्त दिसते. लाइटिंग वगैरे खूप छान केलं यांनी. आणि आपली रूम एकदम तिकडे. कसं दिसतं बघ हे दाखवतो. खूप छान असं पूर्ण टेम्पलला लाइटिंग आहे. आज बघ ना तू. असं एकदम ब्युटिफुल आहे. लाइटिंग खूप छान केलं त्यांनी. आमचं आत्ता जस्ट जेवण झालं इथं नायक फिश लँडमध्ये. जेवण खूप चांगलं होतं. जस्ट आमचा ब्लॉग बनवायचा राहिला कारण जेवण आल्या आम्ही खायला चालू केलं. पण जेवण खूप चांगलं होतं. आणि आता मंदिराच्या लाईट्स पण बंद झाल्या आहेत. सो आता उद्या आपण मंदिराकडे जाऊ. हे मंदिर आहे, मंदिरच्या लाईट्स वगैरे बंद झाल्या. चला आता आपण आपल्या स्टेला जायचं परत. आता आपण आपल्या स्टे पाशी आलोय परत. हे मिराया नाहीये. हे आपला व्ह्यू. हा एंट्री खूप छान केली आहे ग्रँड यांनी. आणि पूर्ण ट्री प्लांटेशन वगैरे एक नंबर केले. तर आता आपण एंड करत आहे आजचा व्लॉग. आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. चलो बाय बाय. कर्नाटकाचे रस्ते खूप छान आहेत ड्राईव्ह करण्यासाठी पण. अरे दाखव की पुढं. बोलता पुढं पण दाखव ना.